पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जशी जवळ येते तसे महाराष्ट्रातील राजकारण हे वेगाने बदलत आहे। महायुती आणि मवी असा विधानसभेसारखा थेट सामना होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे, कारण स्थानिक पातळीवरील जुळवाजुळव सुरू आहे। मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना सल्ला देताना निवडणूक महायुतीत लढवा, पण भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नका असे म्हटले आहे। यावेळी बोलताना शेळके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपावर आमदार सुनील शेळके यांनी थेट हल्लाबोल केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले, तर विरोधकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्यांचे नाव दिलेले असा आरोप केला। विरोधकांनी नगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करावे आणि पुन्हा एकदा आजमावून बघा असा थेट हल्लाबोल विरोधकांवर केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी, विभाग अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याकडून कामाचा आढावा घेतला। फक्त पदे घेऊ नका, काम करा। पक्षाने जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या नाहीत तर पदे अडवून ठेवण्यापेक्षा स्वतःहून काम थांबवावे असा स्पष्ट इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला। सहकार विभागाने शासकीय कमिटीमध्ये संधी मिळालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करणे गरजेचे आहे। येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने एकत्रित महायुती म्हणून लढलो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगर परिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता प्रस्थापित होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग होत आहे। यावर बोलताना शेळके म्हणाले, भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला प्रवेश देऊ नका। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव येथील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विकास कामांसाठी माहिती दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।